अकोल्यातील मोरणा नदी दुथडी भरून वाहत असून नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। वाढतं पाणी पाहता नदीकाठच्या घरांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। दरम्यान परिस्थिती आणखीन गंभीर झाल्यास मोरणा नदीवरील पुलावरून वाहणारी वाहतूक आणि ये-जा बंद करण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदी किनाऱ्यावरील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने पैनगंगा नदीला पूर आलाय, तर नदी दुथडी भरून वाहते। नदीकाठच्या भागात पातळीपर्यंत लक्षणीय वाढ झाली आहे। लहान मोठे नदी नाले देखील आता ओसंडून वाहतात। पैनगंगा नदीला मोठा पूर आला असून या पावसाने खरीपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळतोय। भूजल पातळीत देखील वाढ होण्यास मदत झाली आहे। दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे नदी किनाऱ्यावरील नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन आता करण्यात आलेलं आहे।